पुणे महानगरपालिकेचा 12,618 कोटींचा अर्थसंकल्प सादर। अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही। महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी या वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला। पुणे महापालिकेची समान पाणी पुरवठ्याची योजना, त्यामुळे पुणेकरांना आगामी वर्षात मीटरप्रमाणे पाणी वापराचं बिल द्यावं लागणार। महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांची माहिती। बृहन्मुंबई महापालिकेच्या 2 लाख कोटींच्या कामाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा। प्रस्तावित प्रकल्पांची निविदा कामे महिनाभरात पूर्ण करण्याचे फडणवीसांचे निर्देश। हिंसाचार प्रकरणाच्या कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला पुन्हा एकदा मुदतवाढ। 31 मे पर्यंत मुदतवाढ। मंत्री शंभूराज देसाईंच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक। डॅमेज कंट्रोल करण्यासाठी महायुतीच्या समन्वय नेत्यांची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सुप्रीम कोर्टातील याचिकेवर 6 मे रोजी सुनावणी। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे निवडणुका प्रलंबित ठेवता येणार नाहीत। याचिकाकर्ते आणि राज्य सरकारचीही तीच भूमिका। कोर्टाकडून अहवाल सादर करण्याचे राज्य सरकारला निर्देश। पुण्यात खासदार सुप्रिया सुळेंचं मौन आंदोलन। संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचा निषेध केला। मुंबईच्या बाळासाहेब भवनमध्ये वाल्मिक कराड विरोधात शिवसेनेचं आंदोलन। वाल्मिक कराडला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी शिवसेनेची महिला आघाडी आक्रमक। शिंदेंच्या शिवसेनेकडून वाल्मिक कराडच्या विरोधात नाशिकमध्येही आंदोलन। वाल्मिक कराडला फाशी द्यावी या मागणीसाठी आंदोलन। कराडच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी दिली। औरंगजेब उत्तम प्रशासक होता असं वक्तव्य करणाऱ्या सपा नेते अबू आझमीं विरोधात ठाण्यात आंदोलन। मराठा क्रांती मोर्चाकडून आझमींच्या विरोधात निषेध आंदोलन। स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडित तरुणीचा न्यायालयात नोंदवला जबाब, तर आरोपी दत्तात्रय गाडेचीही ससून रुग्णालयात लैंगिक क्षमता चाचणी करण्यात आली। नागपुरातील मध्यवर्ती बस स्थानकावर महिलांशी लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक। बस स्थानकावरील सुरक्षा रक्षकांना आरोपी तरुणाला पकडून गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात दिलं। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी भानू दाम्पत्यच घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार। न्यू इंडिया बँकेच्या 6 संचालकांचा जबाब। हिरेन भानू अबुधाबीला तर गौरी भानू थायलंडला पळाल्याची माहिती। मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरील आपत्कालीन वैद्यकीय केंद्र बंद। प्रवासी वैद्यकीय सेवेपासून वंचित। प्राथमिक उपचार किंवा तातडीच्या उपचारांसाठी प्रवाशांना रेल्वे परिसरातून बाहेर जावं लागत असल्याचं चित्र। मुंबईतील लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 4 नवीन रेल्वे पोलीस ठाणं स्थापन करण्याच्या प्रस्तावाला गृह विभागाची मान्यता। आसनगाव, अंबरनाथ, भाईंदर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे नवीन रेल्वे पोलीस ठाणं स्थापन करणार। मुंबईच्या अंधेरी पूर्वेत झेप्टो कंपनीनं आईस्क्रीममध्ये फंगस दिल्याचा धक्कादायक प्रकार। कंपनीविरोधात मनसे आक्रमक। खराब आईस्क्रीम डिलिव्हरी करणारी झेप्टो कंपनी बंद करा, मनसेची मागणी। डहाणूच्या उर्से साये भागात जंगलाला भीषण आग। शिकारीसाठी लावण्यात आलेल्या आगीचं वणव्यात रूपांतर। आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती जळून खाक। पुण्याच्या कात्रजमधील साई इंडस्ट्रियल एरियातील भूषण एंटरप्राइजेस कंपनीत आग। आगीचं कारण स्पष्ट। नाशिकच्या साईनाथ नगर भागातील फर्निचर दुकानाला भीषण आग। लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक। भीषण आग लागल्यानं परिसरात बघ्यांची मोठी गर्दी। पालघरच्या भोईसर चिल्हार रोडवर फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग। वारगंडे परिसरातील विराज कंपनी समोरची घटना। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर बर्निंग ट्रकचा थरार। ट्रक आणि टँकरच्या अपघातानंतर भीषण आग। कुठलीही जीवितहानी नाही। नाशिक शहरातील विविध समस्यांवरून महापालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन। पालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसची घोषणाबाजी। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीत काँग्रेसचं धरणं आंदोलन। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे आंदोलनामध्ये सहभागी। कोचिंग क्लासकडून 60 पालकांना 76 लाखांचा गंडा। FIIT जेई चेअरमन विरोधात नागपुरात गुन्हा दाखल। वेतन न मिळाल्यामुळे प्राध्यापकांचे राजीनामे।
पु ल देशपांडे कला अकादमीमध्ये आता सिने नाट्यगृह, नूतनीकरण केलेल्या वास्तूमध्ये मराठी चित्रपटांसाठी मॅटिनी शो राखीव ठेवण्यात येणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.